सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल याच्याविषयी ना खूप चुकीचं नरेटिव्ह बाहेर गेलं. अमिताभ बच्चन सुद्धा नाही, अमिताभ बच्चन जे लहानपणी आपण बोलायचो बरोबर. ते बघून आम्हाला वाटलं ना या क्षेत्रात जावं. ॲज अ डिरेक्टर म्हणून माझी सुरुवात ही केबल टीव्हीच्या जाहिरातीपासून आहे. तुला माहिती आहे मी धर्म जात वगैरे याच्या पलीकडचा माणूस आहे. मी भारतीयच लिहितो की जोपर्यंत या देशात ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट आणि सी फॉर कॅटच्या ऐवजी ए फॉर ॲम्बिशन, बी फॉर बिलीफ, सी फॉर कन्व्हिक्शन शिकवलं जाईल, देन ओनली डी विल स्टँड फॉर युअर डेस्टिनी. नमस्कार. कॅचअप या आपल्या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आजचे आपले पाहुणे आहेत अभिजित पानसे. अभिजित, आज कोण आहेस तू? राजकारणी आहेस, इथे दिग्दर्शक म्हणून आलेला आहेस, मोल परचुरेचा अतिशय जवळचा मित्र म्हणून. अरे बापरे, वा 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 वा. पण जवळचा मित्र म्हणून ज्या गप्पा आपण नेहमी मारतो त्या आपल्याला नाही मारता येणार इथे. ते प्रयत्न करूया. आपण जवळचा मित्र म्हणून जर गप्पा मारल्या तर एडिटच जास्त करावं लागेल तुला, ठेवावं थोडं लागेल. बरोबर बरोबर. तर सध्या अभिजित पानसे हे नाव गाजतंय, म्हणजे नेहमीच ते गाजत असतं, पण सध्या गाजतंय ते घाशीराम कोतवाल हे हिंदी नाटक, आणि त्यानंतर लगेचच अब तक 112 या सिनेमाची घोषणा. तर नेहमी असं काहीतरी जगावेगळं, अचाट आणि सामान्य लोकांच्या डोक्यात येणार नाही अशा गोष्टी तू करत आलेला आहेस. तर घाशीराम कोतवालपासून सुरुवात करूयात. काही प्रयोग त्या नाटकाचे झालेले आहेत. मला कुतूहल आहे ते संजय मिश्रा या नावामुळे, की हे नाव तुझ्या डोक्यात कसं आलं, कुठून शोधलंस, हाच माणूस हा रोल बरोबर करेल असं तुला कशामुळे वाटलं? संजय मिश्रांचं नाव खरं तर योगायोगाने आमच्या समोर आलं. आम्ही खूप प्रयत्न करत होतो. एक तर मी हिंदीत करत होतो. हिंदीत करताना सुद्धा बरेच मी घाशीराम कोण करेल, नाना कोण करेल असे बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून बघत होतो. आणि त्यात संतोषचं नाव मी संतोष जुवेकरचं नाव मी फिक्स केलं होतं घाशीराम कोतवाल या रोलसाठी. घाशीरामसाठी. तेवढीच महत्वाची किंवा त्याच्यापेक्षा थोडी मॅनिप्युलेटिव्ह भूमिका त्याच्यात एक मोठी आहे ती नाना फडणवीस. संतोषचा तो असा अकरास्ताळेपणा वगैरे. आणि संतोष जुवेकर अतिशय मी जबाबदारीने सांगतो की संतोषच्या वयाची जी काही बॅच आहे मराठी कलाकारांमधली, त्यात वन ऑफ द बेस्ट ॲक्टर्स संतोष आहे. तो खूप अंडर रेटेड ॲक्टर आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणजे त्याने मला माझ्याबरोबर रेगेमध्ये पण केलं होतं. खूप त्याला काहीतरी करायचं असतं, त्याला थोडंसं शेपअप करावं लागतं, पण ही इज अ फॅन्टॅब्युलस ॲक्टर. आणि बोलता बोलता संतोषला आम्ही प्रवास करताना खरं तर एक गमतीदार योगायोग आहे की त्याच्या एका मित्राचा फोन आला आणि बोलता बोलता ते म्हणले कहाँ जा रहे हो? ते म्हणले पुणा जा रहे की घाशीराम की अनाउन्समेंट आहे, क्या आहे घाशीराम? तर हा माणूस जो बोलत होता यांच्या बाजूला संजय मिश्राजी बसले होते. आणि जो माणूस फोनवर बोलत होता तो खरा कॉन्ट्रॅक्टर आणि संजय मिश्रांबरोबर कधी बोलला असतं ते सांगेल. ते वाट बघत होते प्लंबरची त्यांच्या फार्म हाऊसवर. बापरे. आणि ते प्लंबरचा फोन आला अशा याने ते बघत होते आणि म्हणा या कॉन्ट्रॅक्टरच्या तोंडी घाशीराम, नाना फडणवीस वगैरे, म्हणजे काही संबंध नाही. म्हणजे क्या बात कर रहे हो? तो फोन ठेवला आणि संतोषने विचारलं की अरे तिथे संजय मिश्रा आहेत. म्हणलं संजय मिश्रा ऍक्टर? संतोष म्हटलं की नाना आमच्या दोघांच्या. म्हटलं विचारा, जाऊ भेटायला. असं करून आम्ही सहज भेटायला गेलो. वा. भेटायला गेलो तर अर्थात आता तो कसा इतका योगायोग आहे अमोल की त्यांना सुद्धा इतकं एक काम करून फिल्म्समध्ये त्यांना सुद्धा नाटक करण्याची इच्छा होती. NSDचा माणूस, त्यामुळे घाशीराम त्यांना होतं. माहिती होतं. हो. अचानक म्हणजे माझं इंट्रोडक्शन करताना त्यांनी संतोषने सांगितलं की ठाकरे. तर म्हणे ठाकरे में आपने क्या किया? मतलब मैंने डायरेक्ट किया हूँ. आप ठाकरे के डायरेक्टर हो, मैंने 3 बार फिल्म देखी है. क्या बात नवाज है. का इतना अच्छा काम मैंने देखा नहीं. आणि त्या एकदम तिथे सुरुवातीला अभिजितचा अभिजितदा झाला. ते एखाद्या वेळेस ते सगळं खटाक्कन जुळून येतं. मग मी संजय मिश्रांना विचारलं असं असं आणि ते तयारच झाले. म्हणजे ते डायरेक्ट आपण रिहर्सल करूया. आणि ते इतकं कॉम्बिनेशन परफेक्ट झालं किंवा बेसिकली माझं हिंदी आणि ते हिंदी जे घाशीराम लिहिलंय ते वसंत देवांनी लिहिलंय, पण ते हिंदीमध्ये नाहीये. ते हिंदी, मगधी, अवधी अशा मैथिली अशा भाषेतल्या शब्दांमध्ये. मी प्रेक्षकांकरता सांगेन वसंत देव म्हणजे फार मोठे गीतकार, संगीतकार. त्याचं मी पटकन एक उदाहरण प्रेक्षकांना देतो की उत्सव मधलं मन क्यू बहका रे बघा किंवा सांजे डले हो. वसंत देव.
नाही, आणि त्यांनी बरीच मराठीतली नाटकं विजय तेंडुलकर, हो, हो. वसंत कानेटकर यांची हिंदीमध्ये भाषांतरित आणि केलेली आहेत. म्हणजे कमांड म्हणजे हिंदीमध्ये तू ते नाटक जर त्यांच्या हिंदीतलं वाचलंस तर पटकन कळत नाही. आणि मला इतका संजय मिश्रांचा उपयोग झाला, कारण ते ते त्या बनारसमधले. भाषेतलं, हा. त्यामुळे त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेचा ऍक्सेंट, या सगळ्या गोष्टी, आणि त्या जुळून आलं आणि घाशीराम उभं राहिलं. पण आता किती प्रयोग झाले आतापर्यंत? साधारण आता 3 प्रयोग झाले. 3 प्रयोग झाले. हा इंटरव्ह्यू येईल तेव्हा कदाचित अजून 2 झाले असतील. मी अजून बघितलं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मला फार बोलता येणार नाही. अरे. पण ज्या प्रतिक्रिया ज्या काय आल्यात आतापर्यंत, तुला असं जाणवलं का की एखादी गाजलेली कलाकृती जेव्हा पुन्हा येते लोकांसमोर, रिमेक आपण ज्याला म्हणतो, तेव्हा बऱ्याच वेळेला त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे होत नाही? तसा तुला अनुभव ह्यावेळेला आला का? म्हणजे लोकांची वाईट प्रतिक्रिया फक्त वागळ्यांचीच आली. हो. एकच प्रतिक्रिया ती आली. आणि बाकी म्हणजे प्रेमानंद गजवींनी असं लिहिलं की तेंडुलकर आज हयात असते तर पानसे आणि कुबलना डोक्यावर घेऊन नाचले असते. प्रेमानंद गजवी सारख्या यांच्यासारख्या मोठ्या नाटककाराची प्रतिक्रिया ग्राह्य धरायची. निखिल वाघेंना त्या दिवशी एनसीबीतला सामोसा सुद्धा आवडला नसेल, इतके ते चिडले होते घाशीरामवर. पण माझं असं म्हणणं आहे की प्रतिक्रिया काय द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या घाशीरामचा खून केलेला आहे ते पानसेंना डोक्यावर घेऊन तेंडुलकर नाचले असते, याच्यामध्ये बरोबर ते नाटक आहे. हे नाटक आधी झालेलं आहे आणि नाटकाला आपण प्रयोग म्हणतो, किंवा मी आधीचं नाटक घाशीराम बघितलं नाही आम्हाला कधीच, मला तसा योग नाही आला. मी जेव्हा वाचलं नाटक, विलक्षण नाटक, आणि खरं तर तेंडुलकरांनी ते नाटक, म्हणजे मी हिंदीत वाचलं ते फार मला जड झालं, म्हणून मी मराठी पुस्तक आणून वाचलं. आणि ते मराठी पुस्तक वाचलं, त्यात तेंडुलकरांच्या अनेक म्हणजे रंगसूचना इतक्या आहेत की जवळजवळ ते त्यांनी तिथे डिरेक्ट केलंय नाटक. आणि त्यावेळेचं ते अफलातून बसवलेलं नाटक. मग नंतर मी अर्थात सगळं त्याचा अदमास घेतला. पण निश्चितपणे मी जे नाटक केलेलं आहे ते चांगल्या प्रतिक्रिया खूप आल्यात. म्हणजे आता परवाचा एनसीपीचा शो हाऊसफुल होता, स्टँडिंग ओवेशन त्याला मिळालं, आणि अतिशय उत्तम प्रतिक्रिया येतात. आणि तू बघ लवकर. मी लवकरच बघेन, आणि मला ते बघायची उत्सुकता आहेच मला. पण जसं आहे की टायमिंग, ज्या वेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्तीच्या हिंदीवरून एक आंदोलन चालू असताना तू एक हिंदी नाटक करणं, ह्या टायमिंगचं काय करायचं? म्हणजे ह्याचा तू विचार करतोस का नाही? नाही, मी खरं तर ते विचार करण्यासारखी ती गोष्ट नाही. ते त्या आंदोलनाविषयी किंवा त्या भूमिकेविषयी, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका असेल, सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल, याच्याविषयी ना खूप चुकीचं नरेटिव्ह बाहेर गेलं. नीट विषय समजून घेतला पाहिजे. अगदी थोडक्यात तुला सांगायचा तर एक विषय आहे बालशिक्षणाच्या संदर्भात आहे की 1ली पासून 3ऱ्या भाषेची सक्ती. आता याच्याविषयी जर बोलायला गेलो तर मी अत्यंत जबाबदारीने हे बोलतोय वाक्य की मला शिक्षणातलं फार चांगलं समजतं. 1लीच्या मुलाचे ब्रेन डेव्हलपमेंट गेल्या 20 वर्षात, 15-20 वर्षात ब्रेन डेव्हलप, किंवा जास्त एक 25 वर्षात ब्रेन डेव्हलपमेंट विषयी एक जागतिक अभ्यास आहे. लहान मुलांचं ब्रेन डेव्हलप कसा होतो त्याला आपण असं म्हणू की ब्रेन सुरुवातीला फक्त बोलायला शिकवायला, किंवा तुम्ही पहिली अगदी बालपणापासून ज्युनियर केजीत पेन्सिल देऊ नये, कारण तेवढ्या हातांचं तेवढी ताकद हे नसते. असे खूप त्याला डिटेलिंग आहे. बरोबर. आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर पहिली भाषा कुठली शिकतं मूल? जी घरात असते, ती परिसरातली भाषा, परिसर भाषा आपण असं म्हणू, की ते घरात आई बाबा जे काही बोलतात किंवा आजूबाजूचे जे काही बोलतात ते पटापट त्यांना, त्या मुलांना कळतं. बरोबर. आता तुम्हाला एक भाषा समजायला लागली तर एका भाषेला हातात हत्यार ते पकडून तुम्हाला दुसरी भाषा शिकवता येते. म्हणजे गो म्हणजे जा, तर तुम्हाला जा ही परिसर भाषेत किंवा घरच्या भाषेत तुम्ही मूल शिकलेलं असतं. त्यामुळे जा म्हणजे गो किंवा गो म्हणजे जा हे त्याला कळतं. त्यामुळे एका भाषेकडून तो दुसरी भाषा शिकतो. जेव्हा याच वेळेला त्याला जाओ असं शिकवलं जातं तेव्हा त्याला सायंटिफिक कॉग्निटिव्ह बर्डन येतं त्याच्यावर, की त्याला जम्बलिंग होतं, त्याला गडबड होते. आणि याच्याकरता 3री भाषा
शिकवू नये पहिलीपासून, ज्युनियर सिनियर पहिली, बरोबर. असं सायन्स सांगतं. ते काही राजकीय त्याच्यात काही नाहीये. आता तिसरी भाषा जी महाराष्ट्रात शिकवली जाणार आहे ही ऑब्विसली हिंदी होती. म्हणून आम्ही हिंदी नको, तिसरी भाषा नको, हिंदीची सक्ती नको किंवा हिंदीकरण चालण्यामागचं एक भयंकर मोठं राजकारण याच्याविषयी साहेब बोलले. जिथून अगदी बाजूला गुजरातमध्ये पण तिसरी भाषा नाही, तिसरी भाषा 2 भाषा आणि गणित हे कंपल्सरी आहे. आता तिकडे व्यापार महत्वाचा आहे, कारण गुजराती माणसाला व्यापार किती महत्वाचा आहे हे आज आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे बरोबर त्यांनी गणित शिकवलं. मग आम्हाला ती तिसरी भाषा सक्तीची का? ज्याच्यामुळे सायंटिफिकरित्या तुम्ही मुलावरच्या ब्रेनवरती अत्याचार करताय, हा विषय. ओके. दुसरा भाग आहे हिंदी विषयी वाईट वाटण्याचं काय कारण आहे? आज हिंदी बॉलिवूड बघून, अमिताभ बच्चन बघून लहानपणी, अमिताभ बच्चन सुद्धा नाही, अमिताभ बच्चन जे लहानपणी आपण बोलायचो ते बघून आम्हाला वाटलं नाही या क्षेत्रात जावं. बरं तुम्ही लता आशा आणि ऐकणार नाही का? अरे असा दिवस जातो का आपला? किशोर ऐकणार नाही? हिंदी साहित्य कबीर तुम्हाला बाजूला ठेवणार का? अरे हिंदी, उर्दू, तमिळ, तेलुगू आपल्या भाषा उत्तमच असतात. बरोबर. भाषा, त्याच्यातलं साहित्य, ते सगळंच महत्वाचं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो मला सगळ्यात, म्हणजे हे नाटकाविषयी मी नाही बोलत आहे, मी 2 वर्षापूर्वी माझी प्रकाशन संस्था काढली, रावण पब्लिशिंग हाऊस. तेव्हा पण लोकांनी म्हटलं की रावण का नाव दिलं? म्हणजे प्रोडक्शन हाऊसचं नाव पण रावण फ्युचर प्रोडक्शन आहे. रावण म्हणजे लोक, मी म्हटलं ना सुरुवातीला की काहीतरी जगा वेगळं नेहमी तुझ्या डोक्यात येतं. नाही, माझी त्याच्या मागची फिलॉसॉफी अशी आहे, रावण नाव ठेवण्यामध्ये आम्ही 10 डोक्यांनी विचार करतो आणि मग 2 हातांनी डिलिव्हर करतो. त्याचा असा काही संबंध नाही, पण असो. पण माझा सिम्पल फिलॉसॉफी होती. तर मी पब्लिशिंग हाऊस काढलं तेव्हा अर्थात ते पहिले मला माझ्या हाती कुसुमाग्रजांच्या कविता आणि सगळं लागलं, ते पण मला भाग्य समजलं. ती एक गंमत आहे की महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी बातमी एकदा सकाळी, मी अजूनही वर्तमानपत्र वाचणारा माणूस आहे, माझ्या घरी 8 वर्तमानपत्र येतात आणि मी वाचतो. त्याच्यात महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी आली की कुसुमाग्रजांचं साहित्य प्रकाशकाच्या प्रतीक्षेत. मी गलबललो. या महाराष्ट्रात मराठी वर्तमानपत्रामध्ये असा मथळा येतो की कुसुमाग्रजांच्या साहित्याला प्रकाशक मिळत नाही. असं ती एक स्टोरी आहे. पण क आणि ख नावाचं मी ते पुस्तक केलं. पण त्याच्या पुढे मला प्रकाशन संस्था काढण्यामागचा पण उद्देश तो होता की मी पुढे एक कोल्हटकरांची भिसकी वही, त्या कविता कोणी फ्रेंचमध्ये करत होतं. मला मराठी साहित्य इतर भाषांमध्ये करण्यात अतिशय जबाबदारी वाटते. ओके. आणि हा विचार मी गेले अनेक वर्ष मांडतोय. शेवटी पहिलं घाशीराम झालं माझं. त्यातलाच एक भाग आहे की तुला मराठीमध्ये शेक्सपियर वाचता येतो की नाही? मराठीमध्ये म्हणतो तू वाचतोस. इतर भाषेतलं साहित्य अनुवादित मराठीत वाचतो. मराठीतला किती अनुवाद बाहेर जातो? म्हणजे गेला असेल. आहेत तशी उदाहरणं आहेत, पण ज्या प्रमाणात जायला पाहिजे ते नाहीये, फार कमी होतं. त्याला एक ना, काय म्हणतो ना, त्याला एक कल्चरल विल लागेल, जसे पॉलिटिकल विल तुम्ही म्हणता ना, की तुमचं एक मराठी साहित्य, अरे काय परंपरा, आता त्याच्याविषयी मी बोलत नाही, ते माहिती आहे मराठीविषयी सगळ्यांना. हो, सगळे अनेक लेखक आहेत आणि अनेक त्यांची प्रचंड आहे. काय कवी येऊन गेले, काय गोष्टी, काय संत साहित्य आहे, काय तुकाराम एक पोचतो सगळीकडे. पण अरे असं मला काटा येतो अंगावर असं ते बोलायला लागलं की इतकं साहित्य इतर भाषांमध्ये आपण केलं नाही. या मागच्या पिढ्यांचं मी दोष म्हणत नाही, पण दुर्लक्ष नक्की म्हणतो. मराठीला असं पायघड्या घालून जगात बोलवतील. साधं पसायदान येऊन तुम्ही हिंडलात जगभर तरी यार तुम्हाला हारतुरी देतील. वि स खांडेकरांपासून, हना आपटेपासून, अगदी बरेच, म्हणजे ढसाळांपर्यंत. एक कवींमध्ये बसून मी, अरे तू रे पटकन होतं माझा, पण मला ते माझा नामदेव आपण असं म्हणतो ना, म्हणजे म्हणतो तसं. पण म्हणजे मी म्हणतो की माणसाने कविता जर युट्यूबला लावली, तुम्ही लावा नामदेव ढसाळ लिहून, आणि त्यावेळेला ज्या लोकांनी एकदम अरे अरे बापरे एवढ्या शिव्या, अरे बाबा असा एक शिव्या देणारा एक
समाज जेव्हा व्यक्त होतो, असं थरारून टाकलं त्यावेळेला सारस्वतांचं सगळं पायाखालची जमीन हल्ली, एक ढसा आला तेव्हा. बरोबर. एक या गोष्टींचे संस्कार आमचा प्रवास फक्त म्हणजे असं महानच आहेत, फक्त तो एक सुदैवाने माझ्या घरी तो संस्कार राहिला. आमच्या घरी कविताचा मोसम असायचा, अनेक कवी तुझ्या घरी यायचे आणि मैफिली आणि व्हायच्या. ऋचा प्रकाशन माझ्या वडिलांचं होतं, त्यामुळे तो एक नकळतपणे संस्कार झाला. आमची कविता फक्त मर्यादित नाही ना, आम्ही रॉय किणीकर पासून असं फिरून रात्र करून ढसाळांपासून आम्ही कुसुमाग्रजांपर्यंत येतो ना, त्याचं ना कुठेतरी, म्हणजे मी आता ढसाळांचा उल्लेख केला त्यामुळे पटकन एक वेगळा विषय सांगतो की तो संस्कार आहे किंवा या कवितांचा किंवा या साहित्याचा कदाचित फार वर्षांनी माझ्यावर टीका होते, रानबाजारमध्ये एवढ्या शिव्या का घालतोस. अरे जिथे ती कॅरेक्टर्स आहेत ती त्या शिव्या देतात, आणि त्या शिव्या दाखवायला मला काही कुठे आडपडता ठेवा असं वाटत नाही, कारण ते कॅरेक्टर्स आहेत. हे सगळे नकळतपणे होणारे जे संस्कार आहेत. अरे ही माणसं मराठीच्या पलीकडे तुम्ही नेणार का नाही नेणार. आणि माझं असं म्हणजे काही मीच एकटा ते घेऊन आलं असं नाही, माझं आव्हान आहे. हे आपल्यासारखे लोक काही एक 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 तयार झाले पाहिजेत. अनेक प्रकाशकांना माझी विनंती आहे, मी काय त्या धंद्यातलं नाही, माझा अर्धे व्यवहार आतबट्ट्याचेच असतात की ते कलाकृती करायची, इकडून तिकडून घेऊन करायचं, त्याचं पुढे काय प्रॉफिट लॉसचा माझा विचार हा फार नंतरचा असतो. पहिले मला ती जबाबदारी वाटते. घाशीराम हिंदीमध्ये करणं ही ती सुरुवात झाली माझ्याकडनं असं मी म्हणतो. नाही, आणि तू त्या कुसुमाग्रजांच्या अप्रकाशित साहित्याबद्दल जे सांगितलंस ते मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की क आणि ख या नावाने ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपल्या संग्रही असावीत अशा प्रकारची ती पुस्तकं आहेत. क म्हणजे कविता आणि ख म्हणजे लेख, अशा अर्थाने ते साहित्य आहे, कुसुमाग्रजांचं साहित्य आहे. म्हणजे मी गंमत सांगतो प्रेक्षकांना की त्यात रवींद्रनाथांच्या कविता कुसुमाग्रजांनी अनुवादित केलेल्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये. अरे ते भयंकर कमाल. पण आता हे जे संस्कारांचं तू म्हणालास, तर आता पुन्हा घासीरामचा जो विषय आपण घेतला, तर घासीराम मध्ये तुला भालचंद्र कुबल आणि फुलवा खामकर यांची साथ होती. पण जो समूह नाट्याचा जो प्रकार आहे त्याचे संस्कार रुईयापासूनच झालेले आहेत. म्हणजे आता धडा एक स्वरयज्ञ नावाची तुझी एकांकिका, आणि त्याचं पुढे तू नाटकही केलंस वंदे मातरम नावाने. तर ते संस्कार कसे होते? नाट्य वलय जे आहे ते तुझ्यासाठी, तुझ्या करिअरसाठी किती महत्वाचं होतं? तसं म्हणशील तर रुईया कॉलेजच माझ्या करिअरसाठी खूप महत्वाचं ठरलं. म्हणजे जे काही आयुष्यात शिकायला नाही पाहिजे ते सगळं तिथेच शिकलो. रुईया नाक्यावरती जे काही संस्कार घडले. पण निश्चितपणे मी ठाण्यात पण बालनाट्यापासून कामाला सुरुवात केली आहे. म्हणजे कला सरगम मध्ये मी म्हणजे तेव्हा ऍक्टिंग करायचं, तेव्हा उदय सबनीस, नरेंद्र बेडेकर, अनेक लोक त्याच्यामध्ये, म्हणजे ते सगळे दादा लोक आणि आम्ही छोटी छोटी मुलं. त्यामुळे याच्यात इकडे चुळबुळ करणं आधीपासून होतं लहानपणापासून. पण रुईयाला आल्यानंतर संजय नार्वेकर त्यावेळेला कॉलेजमध्ये होता, आणि मला असं वाटतं पहिलंच नाटक चंदू कुलकर्णींनी सती बसवलं त्या वर्षी मी होतो. तो नाट्यप्रवाह, नाट्यवलय आणि ते सगळं ते भारावलेलं वातावरण, 40-50 लोक, अनेक लोक बॅकस्टेजला काम करायचे, आणि ते कुटुंब, आणि ते त्यावेळेस सवाई आम्ही जिंकलो. मग मी पुढे नाट्यवलयाचा सेक्रेटरी झालो. या सगळ्या प्रवासात हळूहळू ना थोडेसे आपले ते कवाड आता थोडी थोडी बाजूला होऊन आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणजे आज मला जाणवतं, त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना असं आपल्याला माहिती नसतं ना, म्हणजे पुढे काय आपल्याला, पण एक नकळतपणे ती आवड आपल्याला आहे आणि आपल्याला या क्षेत्राच्या संबंधित काहीतरी करायचंय किंवा क्रिएटिव्ह आपल्या गोष्ट आपल्याला जास्त जवळची वाटते. त्यावेळेला साधारणपणे एकांकिका स्पर्धेत खूप मॉब असण्याचं एक काय म्हणतो, एक ट्रेंड होता. जास्तीत जास्त लोकांना काम मिळेल. कारण काय खूप लोक यायचे ना नाटकात, मला पण पाहिजे. बरोबर. म्हणजे याचा संबंध तू घाशीरामशी जोडतोयस म्हणून मी सांगतो की मला विविध प्रयोग रंगभूमीवर व्हावेत, एक प्रेक्षक म्हणून म्हणते. माझा बिलकुल अधिकार नाही, माझी योग्यता नव्हे नाटकाविषयी बोलण्याची. मला एक जाणवतं की मी जेव्हा बाहेर युकेला का युएसला मला आठवत नाही, पण लायन किंग वगैरे बघतो आपण, विलक्षण तांत्रिक बाजू,
आणि त्याचा अतिशय कलात्मकरित्या वापर. आणि मग मी जेव्हा रंगभूमी आपले बघतो, एवढा मोठा इतिहास असलेली रंगभूमी, याच्या बाहेर त्या विंगाशा ढकलून प्रयोग होत नाहीत असं मला वाटतं. आता हे खूप वाहियात आणि उद्दाम स्टेटमेंट वाटेल, पण मला ते वाटतं. मला ते म्हणजे आपले विषय इतके इतके अफलातून असतात. संहिता, मी नेहमी ते आधीपासून म्हटलं होतं की दिवाणखान्याच्या बाहेर आपलं नाटक येत नाही. आणि काय येत नाही म्हणजे मध्यंतरी माझं वाचन असं काय काय विविध विषय, तर एक काही मी मेटाफर घेऊन अमृत मंथन विषयी काही मध्ये रेफरन्स मी घेत होतो. तर मला असं वाटलं म्हणजे, आणि या प्रोसेसमध्ये असताना की अमृत मंथन नाटक एखाद्या स्विमिंग पूलमध्ये आपण केलं तर बापरे वा. तर मी संजय मिश्रांशी बोललो आणि मग त्याच्यावर आमची एक रात्र गेली की अभिजित हम लोग करते. आता तो एक तिथला म्हणून आता म्हणजे मी काय जगावेगळं काहीतरी उद्या चंद्रावर एखादी कविता जाऊन आपण म्हणली तर असं म्हणण्यासारखं पण वाटू शकतं लोकांना. पण मला वाटतं असं, मला असं वाटतं की हे नाटकच्या भिंती ढकलल्या पाहिजेत आपण. पण मला त्या शक्यता पडताळून पाहाव्याशा वाटतात. जेव्हा मी घाशीराम वाचलं तेव्हा मी ते आधीचं नाटक बघितलं नसल्यामुळे माझी पाटी कोरी होती. आणि मला असं वाटलं की हे जागतिक, हे कालातीत नाटक आहे, टाइमलेस. एक नाना फडणवीस एका घाशीरामला वापरून फेकून देतो. ही उदाहरणं अनेक ठिकाणी आहेत. बरोबर. म्हणजे जागतिक स्तरावर. म्हणजे अमेरिकेने सद्दामला काय, ओसामाच्या लष्कर काय ते तोयबाला पण बिलियन्स ऑफ डॉलर्स दिले आणि मग मारलंच ना. सद्दामला तेच केलं, ऑइलसाठी तेच केलं. ते महाराष्ट्रात आहे, ते ग्रामपंचायत येते. तर मला ते इतकं असं, आता तेंडुलकरांनी किती चांगलं लिहिलंय वगैरे असं म्हणण्याची अवकातच नाही माझी, पण मी ना असं बघत गेलो आणि मला ते जसं दिसायला लागलं की हे असं असावं तसं मी म्हणलं. बरोबर. तू आता प्रेक्षक म्हणून तुझी अपेक्षा सांगितलीस की कशा प्रकारे तुला प्रयोग बघायला आवडतील, पण तू जेव्हा नाटक करत होतास रुईयामध्ये किंवा त्याच्यानंतर, तेव्हा गजेंद्रचं नाटक होतं एक कथा ओल्या मातीची, किंवा अरुण नलावडेंचं नाटक होतं उशीर होतोय, ज्याच्यात तू सेट डिझाईन करत होतास कदाचित, आणि त्यात लोकलचा सेट तू केला होतास. म्हणजे इंजिनाचं कनेक्शन तिथपास नाही. आपण फारच माहिती काढली. नाही, पण मला म्हणायचं प्रयोग तू तेव्हापासून करत होतास. त्याचा उल्लेख कर. म्हणजे हे हा उल्लेख का एवढा झाला, कारण रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा सेट होता आणि त्यात तू काम पण करायचंस. काम पण करायचं. काम म्हणजे असं फावल्या वेळातलं आपलं गर्दीत मी असायचो. एका गजाच्या नाटकात मी हिरो होतो. पण एक सेट असा होता आणि मी रेल्वेने यायचो, लोकल ट्रेनने यायचो ठाण्यातनं माटुंग्याला. त्यामुळे ते रोजचं बघण्याचं होतं आणि तिथे सतत मला ते त्याच्यावर टीका पण, म्हणजे टीका नाही झाली तेव्हा, अगदी लहान असतं रे आपल्या सगळं ते. तर ते मला सतत ते रेल्वेच्या बाहेरचा जो हे दिसायचा तो सेट मी केला होता आणि त्याच्यात सतत मला ज्युलिएट ब्रायन पॅन्टेजची जाहिरात दिसायची. आणि त्यामुळे त्या जाहिराती मी लावलेल्या आहेत, ब्रायन पॅन्टेज. पण त्यावेळेला ब्रायन पॅन्टेजची जाहिरात असं तो सेटवर आलं की बरं, त्याच्यावर ते सगळी चर्चा झालेली. पण मला असं वाटलं की ते आहे ना. करेक्ट. ज्वालामुखी हा फार मोठा शब्द झाला, पण ती क्रिएटिव्ह ज्वालामुखी आग असते ना, ती जिथे मिळेल ना भोग तिथे भस्कन बाहेर येते. ते तसं असतं आणि त्या वयामध्ये त्या वेळेला असंख्य मोठी स्वप्न डोळ्यासमोर असतात की आपल्याला खूप मोठं काम करायचंय, मोठं व्हायचंय. आणि त्यामुळे जिथे जिथे तो मिळेल, म्हणजे ऍड एजन्सी कॉलेज नंतर होती काही वर्ष, त्यामुळे जिथे जिथे तो मिळेल तिथे काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी रिअलिस्टिक करायचं, असं ते त्यामुळे त्या नेपथ्यामध्ये होतो. आणि त्या नेपथ्याचा भाग म्हणजे आनंद दिघे साहेब जेव्हा गणेश दर्शन स्पर्धा करायचे, तर त्या माहितीवर नेपथ्यकार म्हणून मी त्या गणेश दर्शन स्पर्धेचा सगळ्यात लहान वयाचा परीक्षक पण होतो. त्यामुळे ते कारण सेट बघायचे तर त्याला अभिजित म्हणजे कुठूनही कुठेही प्रवास जो माझा आयुष्यात आहे, अजून माहिती नाही कुठे जायचंय, प्रवास चाललाय. पण आनंद दिघे यांच्याबरोबर तुझं रिलेशन कसं होतं? कारण जेव्हा तू नाटक केलंस वंदे मातरम नावाचं, त्याच्या रिहर्सलला ते आले होते बघायला. आले होते
आणि तेव्हा बराच तुझा गोंधळ उडाला होता म्हणजे. हा रिहर्सललाच एकदा आले तेव्हा तो गोंधळ उडालेला, पण प्रयोगाला ते आले. आणि त्यांचं त्या गणेश दर्शन स्पर्धेचं आधीचा जो कार्यक्रम होता तो मी बसवला होता. आणि तेव्हा मनोहर जोशी सर लोकसभा अध्यक्ष होते त्यावेळेला लॉंग बॅक. आणि तेव्हा असा तो पाकिस्तानचा झेंडा मी अख्ख्या गडकरीत जाळला होता वगैरे स्टेजवर वगैरे असं. ते मला दिघे साहेबांनी मला सांगितलं की सर म्हणले की अरे अरे मी लोकसभा अध्यक्ष आहे, कुठल्या देशाचा कुठला झेंडा जाळतोस माझ्यासमोर वगैरे. दिघे साहेब. पण त्यावेळी माझे फार असं एक तर दिघे साहेबांचं त्यावेळेला. पण मी असं म्हणतात ना की आता दिघे साहेब नाहीये तर मी कसा अगदी जवळ होतो वगैरे, एवढा जवळ वगैरेचा भाग नव्हता. पण निश्चितपणे मी काही कार्यक्रम त्यांचे केले, मला त्यांचा सहवास लाभला. आणि ठाण्यातला मुलगा म्हणून त्यांना पण असं चांगलं वाटत असेल, अभिमान वाटत असेल, आनंद वाटत होता. आणि असं काही फार म्हणजे रोज मी दिघे साहेबांकडे असं वगैरे असं अजिबात नव्हतं. त्यावेळेस डोक्यात होतं तुला जायचंय राजकारणात, पुढे जाऊ शकणार? अजिबातच नव्हतं, काहीच नव्हतं. मी एक सहज असा मी दिघे साहेबांवर ऍक्च्युली ऑडिओ कॅसेट केली. अच्छा. हेमंत परमार माझे मित्र आहेत, उदय परमार, हेमंत परमार, त्यांनी ते माझ्याकडनं करून घेतली. उदय साहेबांनीच त्याचं निवेदन केलेलं. त्यात काय होतं ऑडिओ कॅसेट म्हणजे? त्यांची बायोग्राफी होती. अच्छा. ऑडिओ कॅसेट केली सूर्य नावाची ऑडिओ बायोग्राफी. हा ऑडिओ बायोग्राफी केली होती. आणि ती फार त्यांना आवडलेली. त्याच्यानंतर माझं थोडस जरा पण राजकीय काही संदर्भ नव्हता माझा. आणि म्हणजे इतकं की दिघे साहेबांचा ऍक्सिडेंट गणेश दर्शन स्पर्धेचे परीक्षक आम्ही होतो त्यावेळेला झाला तो. माझ्या पुढच्या गाडीत दिघे साहेब होते आणि तेव्हा तो ऍक्सिडेंट झाला वंदनाच्या इथे. आणि आम्ही जस्ट राईट टर्न मारून गडकरीला गेलो होतो. असं वाईट आठवण आहे. ठीक आहे. तेव्हा नव्हतं राजकारणाच्या डोक्यात तुझ्या, पण तुझ्या बरोबर जी मुलं होती, म्हणजे आता आपण ज्यांची नावं घेतली, गजेंद्र अहिरे असेल, मंगेश कदम, ते तुझ्या मनाने लवकर इंडस्ट्रीत आले आणि त्यांनी आपली कामं सुरू केली. तुला वेळ लागण्याचं कारण पुन्हा राजकारण होतं, विद्यार्थी चळवळ होती? नाही, असं काही ठरवून एकटं नाही. माझ्यापेक्षा जास्त मी म्हणेन की कलेशी निष्ठावान असलेली माणसं ही होती. मला असंख्य चकाट्या पिटायच्या होत्या. हे पण करायचंय, ते पण करायचं, सगळं सब करणं आहे म्हणजे लाईफ मी. तुझ्या पहिल्या बालनाट्याचं नावच होतं ना, केल्याने होत आहे रे. आधी सगळं करून बघूया. कुठलं काढलंयस? अरे क्या बात. अरे म्हणजे काय, अमोलला ईडीआय किंवा सीबीआय मध्ये खूप चान्स आहे. नको. अरे बापरे, मला तू नाव म्हणजे आता आठवण करून दिली. शिवसमर्थ मध्ये केलं होतं ते सगळं करून बघायचंय. सगळं करून बघायचंय. आणि असं असतं की आपण कुठे काय ठरवतो रे अमोल. एक सामान्य घरातनं आपण आलेली माणसं असतो, तसा चान्स मिळायला लागतो, तसं तुमचं पोझिशनिंग व्हावं लागतं. मी सगळ्याच मुलांना किंवा या क्षेत्रात असणाऱ्या म्हणजे काम करू इच्छिणाऱ्या मुलांना म्हणतो की घडत नसतंच, घडलं की ते नशीब समजावं आणि घडलं नाही की ते आपले कष्ट कमी पडतात समजावं. इतकं साधं सरळ सोपं आहे ते. म्हणजे मी जेव्हा मग ऍड एजन्सी मी तुला म्हटल्यानंतर मी माझं करिअर खरं सुरू झालं ते माझा अतिशय जवळचा मित्र आहे संदीप वेंगुर्लेकर, जो खूप मोठा आता इव्हेंटची कंपनी आहे त्याची, लाईट अँड शेड नावाची. तर संदीप केबलच्या जाहिराती घ्यायच्या, म्हणजे महिनाभर त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यामुळे महिनाभर जाहिरात द्या आम्हाला. मग ती जाहिरात बनवायची कशी कोणी, मग ती जाहिरात मी बनवायचो. म्हणजे आता मिळणार तुम्हाला 12.5% व्याज वगैरे असं मी लिहायचो, मग कोणाकडनं तरी हे करून घ्यायचो. आणि त्या बिल्डरची एक ऍड होती, तू खिडकीच्या बाहेर निसर्ग दाखवलेलास. हा, मी खूप जाहिराती केल्या. म्हणजे बापरे, तू डाऊन मेमरी लेन मध्ये मला पण खूप कॅप्शन्स मी द्यायचो, कॉपी करायचो. मग पुढे पुढे आम्ही पायनियर आहेत, मी आणि संदीप वेंगुर्लेकर, की टीव्ही जशा असतात तशा केबल टीव्हीवर पहिल्यांदा जाहिराती करण्याचा मान आम्हाला आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेला एक तर माझ्या चुकत नसेल तर बरं, संदीप फार ॲम्बिशियस बिझनेसमन, त्यामुळे कॅनॉन XL1 पहिले डिजिटल कॅमेरा संदीपने आणले. म्हणजे मुंबईत आले असतील, 1-2 ठिकाणीच आलेले, पण आम्ही पहिल्यांदा त्याच्यावर काम सुरू केलं.
हळूहळू जे इक्विपमेंट्स लेटेस्ट त्याच्यावर आम्ही जशा जाहिराती तुम्ही टीव्हीवर बघायच्या तशा केबलवर आणण्याचे आम्ही पायनियर. म्हणजे आम्ही पहिले नागरिक स्टोअर्सची मोठी ॲड केली. क्योंकि सास भी कभी बहुतीच्या अख्ख्या क्रूला घेऊन एक साड्यांच्या दुकानाची केली. त्यांनी मोठी 4 दुकानं बांधली. म्हणजे अनेक बँकांच्या ॲड्स केल्या. पण मग ह्या सगळ्यात तू बिझी होतास त्यावेळेला. हां, आणि तिथून माझा ॲक्चुअली माझी काय म्हणतो ॲज अ डिरेक्टर म्हणून माझी सुरुवात ही केबल टीव्हीच्या जाहिरातीपासून आहे. पण मग तू राजकारणात गेल्यानंतर असं का वाटलं तुला की आपण सिनेमा पण बनवायला पाहिजे? म्हणजे नेहमी असं होतं ना की 2 दगडांवर पाय नको ठेवायला. माझा राजकारणाचा प्रवास फार गमतीदार आहे. म्हणजे मी इथे तुझ्या शो मध्ये असं जबाबदारीने म्हणतो, मला आयुष्यात जेव्हा राजकारणात पडायची इच्छा झाली तेव्हा सर्वप्रथम मी RPI मध्ये एका नेत्याला भेटलो होतो. ओके. ठाण्यातला एक नेता आहे. तुला माहिती आहे मी धर्म जात वगैरे याच्या पलीकडचा माणूस आहे. मी भारतीयच लिहितो. माझ्या मुलींचे शाळेतले फॉर्म काढून बघा त्याच्यावर पण भारतीयच लिहिले. पण ते मला असं वाटलं की इथे काम करायला खूप आहे रिपब्लिकन पक्षामध्ये त्यावेळेला. आणि पण ते काही घडलं नाही. आणि नंतर माझा राजकारणाचा हे पण गेला. आणि आमच्या समोर तेव्हा शिवसेनाच ठाण्यात दिघे साहेब होते, त्यामुळे शिवसेनाच दिसायची सगळीकडे. शिवसेनेतनं राजसाहेब 2005 साली शिवसेना सोडली. माझा काही ओ की ठो संबंध नाही म्हणजे काही राजकारणाशी. पण माझा मित्र सुनील राऊत आमदार जो आहेत आता 3 टर्म, संजय राऊत यांचे बंधू भाऊ, आणि त्यामुळे संजय राऊत यांच्याशी पण माझा संबंध असा आला की मी कविता वगैरे लिहायचो. ते एक फार कविता माझी गाजली आणि ती सामनाच्या सगळ्या फ्रंट पेजवर आली. संजय राऊत यांनी त्याच्यावरती बारीकसं टिप्पण लेख लिहिला छोटा आणि कविता सगळीकडे आली. कारगिल आणि वर्ल्ड कप वरती ती कविता होती आणि ती खूप प्रसिद्ध झाली त्यावेळेला. आणि त्यामुळे हा एक कलाकार माणूस आहे, कवी माणूस आहे. आणि बाकी गुंडगिरी छान माझी होतीच. त्यावेळी माझा आयुष्यात रिकव्हरी करण्याची एक एजन्सी होती. पैसे याच्याविषयी फार काही बोलण्यासारखं कॅमेऱ्यासमोर नाहीये. पण हे सगळे कसं आहे ना, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, हे सगळं अभिजित पानसे होता. त्यामुळे मला अचानक अशी ऑफर आली सुनील कडून, काम करशील का विद्यार्थी सेनेत शिवसेना? मला कोणी सांगितलं? बंधू. बंधू म्हणजे संजय राऊत. बंधूंना भेटलो वगैरे आणि वन फाईन डे बिकम पॉलिटिशियन. मी गेलो तिकडे गेलो आणि ऍक्च्युली ते झीचं लफडं झालं. झी म्हणजे ते झी तोडलं तेव्हा मला काय ओव्हरनाईट स्टार, मग मला पोलिसांनी मारलं, मग माझा हात फ्रॅक्चर झाला. आता ते बाळासाहेबांनी कौतुक केलं. बाळासाहेबांनी कौतुक केलं, मला फोन केला. बापरे बाप, ते काय मंतरलेले दिवस नंतर मीच लिहिलं. पण तू आवडता होतास बाळासाहेबांचा, एक आवडता कार्यकर्ता एक त्यांचा असतो ना नेहमी, म्हणायला हरकत नाही. आणि मी मगाशी दिघे साहेबांचं म्हणलं तसं माननीय बाळासाहेबांचं नाही म्हणणार, मी होतो. म्हणजे माझं नाव त्यांना अगदी म्हणजे फारच किस्से आहेत. म्हणजे असं काही रोज मी काय जाऊन बसायचं असं नाही, पण मी बघणार. मी उद्धव साहेबांच्या जवळ होतो, काम केलं, विद्यार्थी सेनेचं काम मनापासून केलं आणि छान अनेक कामं केली. BVS मध्ये 7 वर्ष. राजकारणात आल्यानंतर एकदम भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणजे कुठलंच राज ठाकरे होते आधी. म्हणजे त्या जागेवर तू आलास ना एका अर्थाने. म्हणजे मी राजसाहेबांना मी नंतर सांगितलं, साहेब आयुष्यभर तुमचंच ग्लॅमर खाल्लं मी, माझ्या नशिबात तुमचेच उपकार आहेत. कारण राजसाहेबांच्या जागेवर बसवलं मला, तर लोकांना उगाच वाटलं की याला आपण सॉलिड असेल काहीतरी. काय मला ओके ठोकत नाही. म्हणजे आज मला इतकं तू बोलल्यानंतर असं पोटात गोळा येतो की जेव्हा मी साहेबांबरोबर राजसाहेबांबरोबर काम करतो, प्रतिभावान, केवढा कलासक्त माणूस आणि सगळ्यात महत्वाचा खरा माणूस. म्हणजे मला आता उलट असं वाटतं की केवढं कोणी नव्हतं त्यावेळेला
की मला बसवलं. आता मुद्दा आपला तोच होता, की आता मनसे ह्या पक्षामध्ये तू एक महत्वाची जबाबदारी सांभाळतोयस. तर ती सांभाळत असताना जेव्हा तुला आता घासीराम कोतवाल करायचं आहे, तुला जेव्हा ठाकरेसारखा सिनेमा करायचा आहे, रानबाजारसारखी सीरीज करायची आहे, तर तेव्हा राज ठाकरेंची परवानगी तू घेतोस. ते नेहमी सांगतोस, की मी साहेबांच्या परवानगीने करतोय. ती प्रोसेस कशी असते पण? ठाकरे नाही म्हणजे ना आता काय मी त्या पक्षात आहे आणि मला राजसाहेबांविषयी चांगलं बोललंच पाहिजे हे जरा बाजूला ठेवून ओके. राजसाहेबांसारखा माणूस नाही. हं. म्हणजे ते इतकं समजून घेणारा माणूस आहे. एक तर ते कलाप्रेमी आहेत. त्यांना कळतं, माझी तडफड कळते. मला बसून काही वेळेला त्यांनी समजवलेलं आहे आणि म्हणजे एखाद्या वेळेला इतकं जेव्हा काही होत नसतं, डिप्रेसिंग असतं, तेव्हा एखादा माणूस आपल्या घरातल्या माणसासारखा मला हे भाग्य अनेकांकडनं मिळालं. आणि जेव्हा ठाकरे मी करत होतो तेव्हा आता त्यांना मी अर्थात सांगितलं. मला माहिती नव्हतं तिथून आता संजय राऊत आणि आमचं बोलणं झालं राऊत साहेबांचं आणि तिकडून मी शिवसेना सोडली होती कारण मी 18ला मी 14ला मी मनसेमध्ये आलो. बरोबर. अर्थात पहिले मला जेव्हा ऑफर आली तेव्हा मी पहिले राजसाहेबांना सांगितलं. तर ते म्हणले की काय करणार आहे? समजून घेतलं माझ्याकडं. मग कर की. मग हे करकी जे असतं ना किंवा एखादा म्हणजे मला इफ्स और बट्स असे मनात येतात ना, की आपण आता त्या ठिकाणची फिल्म मी इथे आहे. पण त्यावेळेला की आत्ता जे वातावरण आहे ते नव्हतं तेव्हा. हो. आणि हे मोठेपण तेव्हा कळलं रे माणसाचं. आणि त्याने 1-2 गोष्टी सांगितल्या त्या तशाच घडल्या. परत मला बराच इंटरफिअरन्स त्याच्यामध्ये झाला. पण तरी एखादी अशी ब्लँकेट परमिशन देणं हे सुद्धा खूप काय म्हणू त्याला ओव्हरवेल्मिंग असतंय ते. आणि तसंच तिथून पण मला काही माझ्या नावाला काही आक्षेप घेतला गेला नाही. आणि ठाकरेचा अनुभव असा होता की तसं मी बाळासाहेबांना बघितलं म्हणजे 2006 नंतर बघितलंय. म्हणजे बाळासाहेब आणि तो सगळा जो काही पिरियड आहे तू सभांमधून बघितलाय, बातम्यांमधून YouTube मधून बरोबर. पण म्हणजे हे स्टेटमेंट असं बोलावं की नाही माहिती नाही पण भयंकर गोडच वाटायचे मला बाळासाहेब. भीती नाही वाटायची. नाही फार फार म्हणजे आता आता असं आहे की मला जे अनुभव आले त्याच्यावर बरोबर आहे. गोड आजोबा कसे असतात कधीतरी छान एकदा वाईन विषयीचा अभ्यास मला सांगितला की कशी प्यावी कुठली. तू रेगेची स्टोरी त्यांना ऐकवली होतीस. हो आणि नाही रेगेचा किस्सा तर म्हणजे असा होता की मी सांगितलं बरं साहेब मराठी चित्रपट मी बनवतोय वगैरे ना मराठी फिल्म वगैरे त्याचं अंगवळणी पडत जातं नंतर. बरं म्हणले काय नाव? सूत्रधार. आधी रेगेचं नाव सूत्रधार होतं. आणि बघितलं ना म्हणले अरे अभिजित या महाराष्ट्रात कोण आता सूत्रधार राहिलंय सगळे मूत्रधार आहेत. म्हणलं साहेब याला काय असतं माझ्या फिल्मचं नाव होतं जाऊ द्या आता मी बदलणार. मला विचार तसंही नावं ठेवण्यात मी पटाईत आहे असं लोक म्हणतात. लोकांना नावं ठेवण्यात मी पटाईत आहे. आणि मग नंतर ते आजारी पडले खूप त्यावेळेला म्हणजे ही 17ची गोष्ट नाही सांगत मी 13ची गोष्ट सांगतो. पण मग मी रेगे केलं मग मी त्यांना सांगितलं अर्थात ते कसं असतं की एक गोष्टीत आहे म्हणजे आता सगळेच कलाकार लोक ना हे म्हणजे कलासक्त माणसं ना त्यामुळे मला खूप सोपं जातं संवाद साधणं पण सोपं जातं किंवा राजसाहेबांच्या वेळेला म्हणजे कसा तो कोइन्सिडन्स आहे बघा बाळासाहेबांचा नावाविषयी झाला सेम राजसाहेबांबरोबर झालं माझं. साहेब वेब सिरीज करते काय ना रांड बाजार काय रांड बाजार पहिले रांड बाजार असं नाव होतं. अरे साहेब म्हणले की असं नको ठेवूस नाव तू कारण तू चांगली वेब सिरीज करशील याची खात्री आहे मला. पण रांड हा शब्द आल्यानंतर तू खूप मोठा वर्ग त्याच्या वाटेलाच जाणार नाही असं तू करशील.
आणि मग मी रान बाजार केलं मीडियासाठी पण. ते मग आमचं पण चर्चा झाली. पहिली गोष्ट, पटकन एखादा माणूस असा पिन पॉइंट करताना त्या 2 नावांचा किस्सा आहे. सूत्रधारचा रेगे झाला आणि रानबाजाचा रान बाजार झाला. माननीय बाळासाहेब, माननीय राजसाहेब. सिरीज मध्ये 1-2 ठिकाणी येतो तो उल्लेख, मकरंदच्या तोंडी पण तो आहे, पण तो ठीक आहे. म्हणजे पण त्यात तू अभिनयही केलायस. ते परत ते नाट्य बोलायचंच संस्कार असणार ते सगळे, आणि बालनाट्याचे संस्कार असणार ते किडे काय कमी आहेत. पण ऑफर आला की नाही नंतर तुला? कोणी विचारलं रे आमच्या? आले 1-2. एक तर मला एक ऑफर आली त्याच्यानंतर, जयपूरमध्ये 15 दिवस शूटिंग आहे आणि असं. म्हणलं नाही, एवढं सुद्धा स्वतः ऍक्टर समजू नये की मी अशा भूमिका करायला लागेल. पण तेव्हा आणि दुसरं पण काहीतरी होतं. पण एक असं आहे की त्यावेळेची भूमिका मी करणार म्हणून ती लिहिली गेली किंवा लिहिली होती अशी काही नाही. आम्ही सगळ्याला कॅरेक्टर आम्ही जेव्हा शोधत होतो त्याला आम्हाला जाम ऍप्ट असं मिळत नव्हतं, आणि त्यामुळे इतर वाचन करताना ते मोकाशीचं मी वाचायचो. पण माझ्या सुदैवाने मी इतक्या पोलीस ऑफिसर्स बरोबर किंवा इतक्या गुंडांबरोबर माझे काही मैत्रीपूर्ण संबंध झाले, त्यामुळे मला ते ना एक्झॅक्टली त्यांचं मेंटॅलिटी, त्यांची परिस्थिती हे थोडासा अंदाज आहे. आणि मग आमचे असिस्टंट असोसिएट की सर करा करा, मग ते बोल्यावर चढवलं आणि बोल्यावर चढलो मी. आणि नंतर मग मी म्हणलं की अमोलला सांगितलं, अमोल भोर माझा को डिरेक्टर, अमोलला म्हणलं आता ते चांगलंच झालं पाहिजे, मला सांगते लोक शिव्या घालायला नको. पण ते थोडंसं ते जे कॅरेक्टर आहे ते साधारणपणे मला जमण्यासारखं होतं. नाही, चांगलं झालं होतं ते. पण हे तू कास्टिंगचं जे म्हणालास ना, तर एक प्रश्न राहतो नेहमी ठाकरे या सिनेमाचं कास्टिंग, की नवाजला जेव्हा तू कास्ट केलंस आणि त्याच्याकडून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केली, खूप छान केली ती भूमिका. तो सिनेमा हिंदीतही आला, तो मराठीतही आला, पण अर्थातच कुरबुर कुजबूज होतच असते ना, की बाळासाहेब ठाकरेंची भूमिका एक हिंदी भाषिक का करतोय, तिथे मराठी भाषिक अभिनेता तुम्हाला सापडला नाही का? नाही, हिंदी भाषिक पण नव्हतं, मुस्लिम का करतोय असं. हा, ते तर होतच आहे, मुस्लिम तर ते तर होतच. मला नाही याच्यातनं मला फार दुर्दैवी वाटतं हे सगळं. तुम्ही कलाकारमध्ये जेंडर, धर्म, कलाकार म्हणून असतो ना. काय म्हणजे नवाजने काही चांगली नाही केली, अप्रतिम भूमिका केली. आम्ही इरफान खानचा पण विचार करत होतो, पण इरफान खान त्यावेळेला आजारी होता. रणवीर सिंगचं पण नाव त्यांचं पण होतं, पण त्यांचं ते शूटिंगच वाढलं वगैरे. पण नवाज भाई ऍक्च्युली ऍप्ट होतं, म्हणजे ऍज अ भूमिका. तुम्ही कुठल्या धर्मात आणि काय काय हल्ली मला फार ते काय म्हणू अस्वस्थ करणार आहे सगळं, उद्विग्न करणार आहे. मला नाही वाटत, मला हे प्रश्न माझ्या मनात येत नाहीत अमोल. आणि जे असे प्रश्न उपस्थित करतात त्यांची तू परवाई करत नाही, जसा तुझा स्वभाव आहे बेसिकली. काय नाही, म्हणजे कशात आयुष्यात वेळ घालवावा हे त्यांना कळत नसेल, पण मला कळतं ना. बरोबर. तू मगाशी सुरुवातीला खूप छान सांगितलंस की शिक्षणातलं मला चांगलं कळतं, आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की तुझे वडील खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी ग्राम मंगल सारखा प्रयोग राबवलाय आणि वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केलंय. त्यांची अनेक पुस्तकं आहेत. तुझी आई सुद्धा प्रोफेसर होती. पण तो वारसा पुढे नेत असताना तू काही अशा गोष्टी केल्यास की ज्याचा फायदा आज आत्ता जी शाळेत मुलं जातात त्यांना होतोय. शिक्षणाचा वारसा अगदीच घरातून, म्हणजे वडील माझे शिक्षण तज्ज्ञ आहेत, यात माझा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणतो. कारण आत्ताच्या शिक्षण पद्धतीतनं काय प्रकारचं प्रॉडक्ट तयार होतं हे माझ्या रूपाने त्यांना कळलं. त्यांच्या समोर 2 पर्याय होते, एक तर मला सुधारायचं किंवा शिक्षण सुधारायचं या देशातलं. त्यांनी सोपा पर्याय निवडला की आपण शिक्षण सुधारायचं. याचं काही होऊ शकत नाही. विनोदाचा भाग. निश्चितपणे शिक्षणाचा संस्कार घरातून झालाच. आई वडील आई माझी शिक्षिका, वडील पण SNDTत होते शिकवायला. गेले 45-48 वर्ष ते आदिवासी क्षेत्रात काम करतात. आता चाइल्ड एज्युकेशनमध्ये, बालशिक्षणामध्ये किंवा कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे रचनावादी शिक्षणामध्ये त्यांचं खूप काम आहे. आणि एका साईडला मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष 7-8 वर्ष होतो. त्यामुळे आदर्श शिक्षणाचा एक प्रवाह आणि प्रस्थापित शिक्षणाचा प्रवाह हे मला फार जवळनं बघता आले. ते एका दिवसात
बदलेल का किंवा तर असं नाही होणार. रादर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी 2020 आली त्याच्यात बऱ्यापैकी उत्तम पॉलिसी आहे ती. आता ते म्हणतात ना हिंदी वगैरे तिसरी भाषा वगैरे तसं काही नाही, त्या वादाच्या विषयात जाऊ देत. पण काय आहे की सर्वांगीण विकास जेव्हा ही गोष्ट आपण बोलतो मुलाचा, तेव्हा काय विकास म्हणजे काय? तुम्ही एक लक्षात घ्या. मगाशी नाटकाच्या बाबतीत जसं बोललं तसं खरं ते शिक्षणाच्या बाबतीत आहे ना. माझे आजोबा जसे शिकले, तसेच माझे वडील शिकले, तसाच मी शिकलो, तसेच माझ्या मुली शिकतात. तोच बेंच आहे, तशीच पुस्तकं आहेत, तसेच पोर्शन्स आहेत, तशाच परीक्षा आहेत. पण आजूबाजूचं जग किती बदललंय. आजूबाजूचे जग आज आपण काय रेकॉर्ड प्लेयर ऐकायचो, मग कॅसेट्स आल्या, मग सीडी आल्या, मग आयपॉड आलं, आता अजून काय आलं? तंत्रज्ञान बदलतंय की बदललं ना. नाही? हो ना. शिक्षण का नाही बदललं? आणि हा भयंकर बाबासाहेबांचं जे वाक्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचं की शिका आणि संघटित व्हा. शिका ना. शिक्षणाचं महत्व प्रत्येक मोठ्या माणसाने आपल्याला सांगितलेलं आहे. ते शिक्षण कसं असावं? मी नेहमी माझ्या भाषणात म्हणायचो की जोपर्यंत या देशात ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट आणि सी फॉर कॅटच्या ऐवजी ए फॉर ॲम्बिशन, बी फॉर बिलीफ, सी फॉर कन्व्हिक्शन शिकवलं जाईल, देन ओन्ली डी विल स्टँड फॉर युअर डेस्टिनी. तुम्हाला माझं अतिशय शिक्षणाच्या बाबतीतलं एक माझं म्हणणं आहे की आत्ताच्या प्रस्थापित शिक्षणाचं झाड इतकं जर्जर झालेलं आहे की त्याला वरवरून औषधोपचार चालणार नाहीत. त्याला मुळापासून उखडून टाकलं पाहिजे आणि नवशिक्षणाचं नवीन सकस बीज रुजवलं पाहिजे, तरच बरोबर. काहीतरी बदल होऊ शकतो. आणि हा बदल हे मोठमोठी वाक्य बोलताना मला माहिती आहे कसा करायचा ना तो. मला म्हणजे मी एकटाच शिक्षण तज्ञ जन्माला आला, 100 जण आहेत. बरोबर. अनेक शिक्षण तज्ञ याच्यावर काम करतात. तो बदल होऊ घातलाय. पण आपली जी काही प्रस्थापित व्यवस्था आहे ना, साध्या गोष्ट सांगतो, अनेक ठिकाणी अनेक चांगले प्रयोग सुरू आहेत की नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, साधं एक उदाहरण देतो. तू शाळा शिकला, तिथे बसलेले सगळेजण शाळेत शिकलेले आहे. शाळेत हुशार मुलं आहेत. पहिली येणारी, 5वी येणारी, 2री येणारी, 4थी येणारी. आपण आपले शेवटी येतो. मला खऱ्या अर्थाचं सांग, ती पहिली येणारी मुलं कुठे आहेत? चुकतंय काही? म्हणजे सगळी सरसकट मी म्हणत नाहीये. बरोबर. पण तशा प्रकारचा एक सर्वे पण मध्ये झाला होता की त्यातली किती मुलं पुढे गेली आणि जी मागे बसलेली मुलं जागतिक आहेत, सर्वे झालाय तो. जागतिक सर्वे झालाय तो. हो. असे सगळ्या बोर्डातले पहिले आलेले मुलं त्यांनी उलट केला तो सर्वे. ऍक्च्युली ते गंमत आहे. तुझ्या याच्यात प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. तो सर्वे असा आहे की गेल्या 100 वर्षातली अशी 1000 माणसं काढली त्यांनी की ज्यांनी या जगात बदल केलाय. ओके. म्हणजे शास्त्रज्ञ असतील, शास्त्रज्ञ असतील, म्हणजे गांधींपासून ते बिल गेट्स पर्यंत. त्यातली 80% मुलं शाळेत नव्हती गेली. आता माझं थोडं चुकीचं, 70% पण बरोबर. त्यातली वरची 20% ग्रॅज्युएट 10वी नव्हती झाली. शेवटच्या 10% ग्रॅज्युएट नव्हती झाली. बोर्डात सरसकट येणारी माणसं 0.01% पेक्षा कमी होती. मग चुकतंय ना काहीतरी. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत असं हे आहे की कला आणि क्रीडेला महत्व दिलंय. अरे प्रत्येकाचं तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक मूल हुशार असतं ना. एखादा गणितात असतो, तो गणितात नाही होईल, पण एखादा खेळात असू शकतो ना. शाहरुख खानच्या वर्गातला जो पहिला येणारा मुलगा असेल, त्याला काय वाटत असेल की मी पहिला येऊन माझं आयुष्य चांगलं झालं का शाहरुख खान मोठा आहे. आता ही एक्स्ट्रीम उदाहरणं नको द्यायला, लता दीदी ते सचिन तेंडुलकर अशी एक्स्ट्रीम उदाहरणं नको द्यायला. पण तुम्हाला अनुभवांचं जग जेव्हा तुम्हाला देता येईल, रचनावादी शिक्षण हेच सांगतं तुम्हाला अनुभव संपन्न शिक्षण जेव्हा मिळायला लागेल, तुम्हाला कला क्रीडा, मला तर आता वाटतं कला क्रीडा नागरिक शास्त्र विषय पहिलीपासून पाहिजे, आरोग्य विषय पहिलीपासून पाहिजे. नागरिक शास्त्र 20 मार्काला तुम्ही जर ऑप्शनला टाकणारा सब्जेक्ट जर दिला, तर इतर रस्त्यावर थुंकणारच आहेत ना लोक, सिग्नल तोडणारच आहेत ना लोक.
माझं अजूनही म्हणणं आहे, आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे मी ठाणे महानगरपालिकेच्या जोडीने 10 शाळा घेऊन तो प्रयत्नाचा आम्ही बीज रुजवायचा प्रयत्न करतोय. होईल तेव्हा होईल. या सगळ्या गोष्टीत अमोल असं आहे ना, की हल्ली ना ती मराठीसाठी आता सगळे जसे एकत्र आले ना, हे वैचारिक बैठका होतात की नाही होतात किंवा हे बदल घडतील का नाही घडतील माहीत नाही. पण आपण चालत राहायचं एक-एक पाऊल. शहर स्वच्छ करायचंय. माझ्या घराच्या बाहेरचा कचरा, घरातला कचरा साफ करतो आपण. घराच्या बाहेरचा तर करायला सुरुवात करू थोडा-थोडा. बरोबर. मला जे माहिती आहे ते, की जो ग्राममंगलचा प्रयोग होता, की जे म्हणजे प्रयोग करायचे आहेत शाळेमध्ये, त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते त्या मुलांचं तिकडे शाळेमध्येच राहील. एक प्रकारे त्यांचं ओझं कमी झालं. त्यांना दप्तरातून ते घेऊन जायला नको तिथे आणि त्यांचं शिक्षणही तिकडे होईल. असंच ओझं कमी करण्याचा प्रयत्न तू पण केलास. हो. आणि ते काय ती सक्सेस स्टोरी आहे माझी छान. हां. दप्तराच होतं. मी म्हणजे विद्यार्थी सेनेत असताना तो तेव्हा माझ्या मते शिक्षण मंत्री वसंत पुरके होते. तेव्हापासून मी ते करतोय. लहान मुलाच्या दप्तराचं ओझं कमी करायचं ते वर्षानुवर्ष आपण ऐकतोय. ते एवढूसं बाळ ते ते सगळं ते 6 पुस्तकं, 6 वह्या, वॉटर बॅग, डब्बा आणि ते त्याच्या वजनं एवढं. बरं परत सायन्स. सायन्स सांगतं तुम्हाला त्या मुलाला शारीरिक वजन जास्त पडलं, तर त्याच्या मानसिक वाढीवर परिणाम होतो. बुद्धी क्षमतेवरती होतो. आपण म्हणतो नाही का चाइल्ड लेबर नको. का नको? त्याचं कारण त्याचं ते बेस सायन्स हे आहे ना. बरोबर. तसंच ते दप्तर तुम्ही देऊन ते पोरगं ते चाललेलं असतं मूल ते छोटं-छोटं. ते खूप वर्षात आहे. म्हणजे साधा सरळ उपाय दिला, की 6 विषय समजा मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान. त्याची एक 8 पुस्तकं. प्रत्येकाचा पिरियड रोज 1 असतो. त्यामुळे ती 8 पुस्तकं, 6-7 पुस्तकं, 6-7 वह्या. मी एवढंच केलं. मी त्या वेळेला पुस्तकं छापून मी सरकारला दिले. तेव्हापासून 15 वर्ष देतच होतो. 15 की मी सब्जेक्ट वाईज पुस्तकं होती ती एक्झाम वाईज केली. म्हणजे पहिल्या युनिट टेस्टचं पुस्तक. पहिल्या युनिट टेस्टला पोर्शन तर ठरलंय ना तुमचं. काय आहे? मराठीचे 3 धडे फाड तिथून. इंग्रजीचे 2 फाड. गणिताचे 2 1 हां, फाडलं. बाइंडिंग केलं आणि म्हणलं हे पहिल्या युनिट टेस्टचं पहिल्या चाचणीचं पुस्तक. त्यामुळे काय झालं, की आता पहिल्या चाचणीपर्यंत ते मुलं एकच पुस्तक घेऊन जातं. पण ते करायला मी जेव्हा मग मी राजसाहेबांना हे सांगितलं मी 2014 ची गोष्ट सांगतोय वाटतं. त्यांना ते कळलं पटकन. त्यांनी मला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे नेलं. तेव्हा विनोद तावडे शिक्षण मंत्री होते बहुतेक. मग त्या कमिटीत गेलं. साहेबांनी मला प्रेझेंटेशन द्यायला लावलं. मग ते करत 3 वर्षापूर्वी ती पुस्तकं फायनली आता आली. तर ती आली आणि एक आनंद आहे, की आपल्याकडून ते झालं. आता पुढच्या असंख्य पिढ्यांचं पुस्तकाचं ओझं, दप्तराचं ओझं कमी करण्याचं एक गंमत आली मला. पण हे तू मगाशी अभ्यासक्रमाचं जे म्हणालास, की तोच अभ्यासक्रम सुरू आहे. पण आता हे तर तू एस-एस-सीचं सांगितलं, एस-एस-सी बोर्डाबद्दल सांगितलं. पण बाकीचे जे बोर्ड आहेत, त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल पण काही काम तुझं चालू आहे? त्याचा बदल चालू कसा म्हणजे काय करायचा? ना, ह्या ना सर्व दूर ना ह्या शिक्षण परिषदा घेण्याचा मी मागे एकदा प्रयत्न केली सुद्धा मी रादर. काय आहे, की आता सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड आणि एसएससी बोर्ड हे मारामारी चालू आहे. एकंदरीत असं चित्र निर्माण झालं, की एस-एस-सी बोर्ड म्हणजे अगदीच वाईट. सीबीएसई म्हणजे जरा, आयसीएससी म्हणजे ते असं चांगलं आणि इंटरनॅशनल म्हणजे तर तू झालाच काय ते जागतिक दर्जाचाच माणूस झाला. तुम्हाला याच्यातनं एक खूप मोठा पुढे येणारा धोका समजत नाहीये. म्हणजे हे मी प्रेक्षकांना सांगतोय, त्या संघटनांना सांगतोय, त्या पक्षांना सांगतोय. तुम्ही पुस्तक काढून बघा बाकीच्या बोर्डाचं. 1ली ते 10वी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती तुम्हाला मुंबई, महाराष्ट्रात एक पॅराग्राफ शिकवणार. सीबीएसई आणि बाकी बोर्डाच्या काढून बघा पुस्तकं. तुम्ही आयसीएसई बोर्डात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम 15 ओळीत शिकवणार. संभाजी राजे आमचे कोण होते ते तुम्हाला छावा बघितल्याशिवाय कळणार नाही. अरे तो राजसर सांगतात ना, तो अभ्यासक्रम जो आहे, तो सेंट्रल बोर्ड जे आय-ए-एस लोकं इकडे-तिकडे जातात ना, त्यांच्या मुलांचं काय करायचं म्हणून तो केलेला अभ्यासक्रम आहे. तो तुम्ही ग्राह्य धरता आता राज्यात. बरं धरा, काही हरकत नाही ना. त्याच्या पद्धतीने त्यांच्या चांगल्या पद्धती असतील त्या घ्या ना, आत्मसात करा एस-एस-सीनी पण. पण हे कंपल्शन या राज्यामध्ये का होत नाही?
तुम्हाला मराठीसाठी अजूनही आम्हाला भांडावं लागतं की कंपल्सरी करा, कंपल्सरी करा, कंपल्सरी करा. बरं जी आर आहे ना तो, केला ना जी आर. का मराठीत आपण एकमेकांशी बोलत नाही? या सगळ्या गोष्टी जेव्हा इतिहासाच्या बाबतीत तर माझं नुसती तडफड होते. आणि मी अमोल परचुरे तुझ्या माध्यमातून या कॅचअपच्या या इंटरव्ह्यूमध्ये मी आवाहन करतो महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या लोकांना, राजकारण्यांना, जे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून राजकारण आपण करतो. महाराजांचा उदो उदो महाराजांच्या फोटोशिवाय कुठलं होर्डिंग लागत नाही आपलं. त्यांचा इतिहास महाराष्ट्रातली मुलं शिकणार का नाही शिकणार, याच्याविषयी आपण काय करायचं ही भूमिका आपल्याला एकदा ठरवायला लागेल. बरोबर. आणि हे प्रयत्न करत राहायचा, आपण लाथ मारत राहायचं, कधीतरी तो खडक फुटेल, पाझर येईल. नाही, आणि तुझं हे बाकी म्हणजे हे शैक्षणिक रूप जे आहे अभिजित पानसे, जे खूप अभावाने अशा जाहीर या रीत्या बघायला मिळतं. तुझं काम चालू असतं आणि तो पाठपुरावा तू करत असतोस. जसं तू दप्तरांचं ओझं कमी करण्याबद्दल सांगितलंस, तसंच तुझं एक फिल्म स्कूलमध्ये पण एक काम आहे. म्हणजे पुण्यामध्ये MIT अंतर्गत एक फिल्म स्कूल सुद्धा आहे, ज्याचं ते 3रं वर्ष आहे. आणि कसं चाललंय तिकडे, काय कशी शिकतायत तिकडे मुलं? आणि त्याचा पुन्हा एक मूळ असं आहे की मी FTI मध्ये मला ऍडमिशन नव्हती मिळाली. मी कुठेच म्हणजे प्रशिक्षण, शास्त्रशुद्ध शिक्षण सिनेमाचं तू घेतलं नाही. जे काय आलं ते आलं, कसं आलं ते आलं. त्यामुळे मला फार काही अभिमानास्पद वाटत नाही मी काय फिल्म केली, काय स्क्रीन केली. अरे मला ते येतं ना. मी नेहमी असं म्हणतो, मी देव का मानतो माहिती, एखाद्याला कवितेला कुठे वा म्हणायचं कळत नाही, मला कळतं आता ह्याच्यात काय माझा अभ्यास आहे. आता ते आलेलं आहे देवाच्या कृपेने. ते फिल्म स्कूल गमतीदार आहे. MIT कॉलेजचे राहुल कराड, विश्वनाथ कराड आणि राहुल कराड, MIT कॅम्पस आहे तसं एक लोणी काळभोर. तिथे डॉक्टर जब्बार पटेल यांनी 10-12 वर्षापूर्वी फिल्म स्कूल सुरू केलं. राहुल कराड हे माझे अगदी मित्र म्हणता येतील, सद्भावना असलेले वेल विशर. आणि माझी त्यांची भेट, मी भारतीय छात्र संसद नावाचे कार्यक्रम करायचे, ते करतात म्हणजे अजून देशभरातली जगभरातली 10,000च्या वर स्टुडंट्स येतात. त्यात माझं एक 5 मिनिटाचं भाषण BVS अध्यक्ष म्हणून होतं आणि ते फार छान झालं. तेव्हापासून आमची मैत्री झाली. त्यांनी अर्थात रेगे बघितलं, ठाकरे बघितलं, रान बाजार बघितल्यानंतर त्यांना खूप आवडलं. मग आम्ही बोललो आणि चला आपण काहीतरी करू, काय असेल तर सांगा मला. तर मी म्हटलं की माझ्या डोक्यात आहे की एक ऑथेंटिक स्कूल, फिल्म स्कूल. काय होतंय, फिल्म स्कूल आता अंधेरी वगैरे चालतात, तुम्हाला पानवाल्यापेक्षा फिल्म स्कूल आणि कोर्सेस दिसतील. ऑथेंटिसिटी काय, ऑथेंटिक शिक्षण म्हणजे काय. मी त्यांना म्हटलं की माझ्या डोक्यात एक ऑथेंटिक फिल्म स्कूल करायचं. करा म्हणले, करूया आपण. आणि मग त्याचा पोर्शन, त्याचा सिलेबस, या सगळ्या गोष्टी अतिशय युद्ध पातळीवर झाल्या. डॉक्टर पृथा चक्रवर्ती आणि डॉक्टर अरुण प्रकाश म्हणून, आता पृथा नाहीये, पण या सगळ्यांनी मिळून नंतर अनेक लोकांशी चर्चा करून एक त्याचं सिलेबस तयार केलं. काय होतं, अनेक फिल्म स्कूलला ना, म्हणजे सगळ्यात नाही, पण स्टार्स येतात, मोठमोठे पोस्टर्स लागायचे आणि लोकांना वाटतं की हे चांगलं आहे. फिल्म स्कूल हे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याची, मला त्यामुळे डोक्यात असं होतं की NSD प्लस FTI प्लस न्यू टेक्नॉलॉजी इज अ फिल्म स्कूल ना. ओके, याचंच कॉम्बिनेशन लागणार. तुमचा पाया पक्का पाहिजे, तुमचं मूळ पक्क पाहिजे, तर झाड जे येणार आहे उत्तम, त्याला रंगीत फुलं लागतील. त्या फुलांचे रंग बदलणारे टेक्नॉलॉजी आली, तेही तुम्हाला समजावं लागेल. तर असा तो प्रवास. त्यामुळे माझ्याकडे NSDचे डायरेक्टर वामन केंद्रे तिथून मार्गदर्शन मिळतं, माझ्याकडे येतात. अनेक इंटरनॅशनल लोक येतात. फझेली नावाचा एक इराणियन, बेसिकली पण कॅनेडियन, डॉक्युमेंटरीचा खूप मोठा डिरेक्टर आहे. अनेक म्युझिकमधले लोक येतात. तर मी खूप, आम्ही विचारपूर्वक माणसं निवडून माझ्या थर्ड इयर, माझ्या इतर ठिकाणी 1 वर्ष फाउंडेशन असतं, माझ्याकडे 2 वर्ष फाउंडेशन मी केलंय. प्रत्येक मुलाला, तुला जरी ऍक्टिंग करायची ना, तुला सगळं कळलं पाहिजे. बरोबर. 2 वर्ष फाउंडेशन, थर्ड इयर पासून स्पेशलायझेशन होतं. माझ्या वेब सिरीज असेल, आता मी पुरुष केली, आता त्याच्यावर पुरुष झालं काम, काम झालं, पोस्ट चालू आहे आता. पोस्ट चालू आहे.
तर त्याच्या माझ्या मुलांनी 3rd इयरच्या मुलांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं. आता अब तक 112ला बायफर्गेट केले ते. अशा पद्धतीने मी ते करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे अद्याप इक्विपमेंट, आता स्टुडिओ आमचा तिथे MITच्या कॅम्पसमध्ये, आणि हे सगळं निश्चितपणे राहुल कराड यांचं प्रचंड सहकार्य, आणि त्यामुळे मजा येते की मला जे आयुष्यात नाही मिळालं ते इतर. बरं, मी जाहीर सांगतो की अत्यंत गुणी जर मुलं असतील आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आणि त्यांचे अर्थात त्यांचं आम्ही ऑडिशन काय त्यांची एक्झाम घेतो एक, तर त्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो, पूर्णपणे फ्री शिकवतो मी. कुठे संपर्क करायचा त्यांनी? DPIFS तुम्हाला सगळीकडे हे मिळेल, इन्स्टावर मिळेल, तुम्ही मेसेज टाकू शकता. म्हणजे आता या वर्षी नाही, पुढच्या वर्षी 12वी झाल्यानंतर मी हे करतो. UG प्रोग्राम, अंडर ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे, आणि 4 वर्षाचा कोर्स आहे, आणि BA इन फिल्म मेकिंग डिग्री आम्ही देतो. तर त्याचा मी मेंटर अँड क्रिएटिव्ह डायरेक्टर, तेही सब करके दिख रहा है. अनेकांची शाळा घेतली सध्यापर्यंत तू, आता शाळा एक चांगली चालवतोय. तू आता अब तक 112 मधलं सांगितलंच, म्हणून एक शेवटी जाता जाता प्रश्न महत्वाचा, की एकतर रेगे हा सिनेमा मधला आरोह वेलणकर म्हणजे अभिजित पानसे असं आहे का, किंवा असं होतं का, आणि अब तक 112 ह्या रेगेचा पुढचा भाग आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही. रेगे इज अ फिक्शनल स्टोरी. बर. मध्येच एकदा आरोहने कुठेतरी इंटरव्ह्यू मध्ये म्हणताना म्हणला की ते एका इन्सिडेंट वरनं घेतलेले. मला आरोह नाही रे, कोणी सांगितलं तुला, असं नाहीये. काय त्याची जी एन्काउंटर स्पेशलिस्ट, त्यावेळेचे गुंड, त्यावेळेची जी मोडस ऑपरेंडी होती, ती इतकी काही रिअलिस्टिक दाखवली, त्यामुळे ते वाटतं अशा घटना घडल्याही असू शकतील, पण रेगे इज अ फिक्शनल स्टोरी. आणि अब तक 112 ही फिक्शनल नाहीये. अब तक 112 इज बेस्ड ऑन लाईफ ऑफ प्रदीप शर्मा. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले जे अनुभव आहेत त्याच्यावर आधारित एक थोडंसं काय म्हणतो क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन अब तक 112 करतोय. रेगे पार्ट 2 नक्की नाही. अब तक 112 ही एक इंडिपेंडंट एन्काउंटर स्पेशलिस्टच्या आयुष्यावरती असलेली फिल्म आहे. ओके. बरंच बोलून झालं, अजून बरंच बोलू शकतो आपण. राजकीय मी बोलणं टाळलं, कारण मी टाळतो हल्ली. का? कधी काय कसं काय होईल, काय कधी आपण कोण कुठे बच्चन देऊ आणि काय होईल सांगता येत नाही. पण तू आता महानगरपालिका निवडणुकांच्या सगळ्या धावपळीत असणार आता येणाऱ्या दिवसांमध्ये. मी व्यक्तिशः फार धावपळीत असतो, अशातला भाग नाही. मी थोडंसं कॅम्पेन मध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये असं, पण एक राजकारणाचा पटलावरती मी काम करू इच्छितो. तो सगळ्यात, राजकारण हा अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आहे जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर. बरोबर. आणि एखादा राजकारणी, आपण पटकन कोणाला विषयी पटकन बोलतो, आता 80% उदाहरणं तशीच असतात. पण एखादा राजकारणी जेन्युइन काम करणारा जेव्हा असतो तेव्हा तो खूप मोठा माणूस असतो, असं माझं म्हणणं आहे. क्या बात. आणि तुझ्या सगळ्या आजच्या बोलण्यावरून लक्षात आलं की जेव्हा मनसेची सत्ता येईल तेव्हा तुझ्याकडे कुठलं पद असणार आहे, कुठलं मंत्रीपद तुझ्याकडे असणार आहे, ह्याची एक झलक ऐकायला मिळाली. मला त्यात खऱ्या अर्थाने मला खासदारकी, आमदारकी याच्यात नाही इंटरेस्ट होता. पण तू उभा राहतोस ना, आता पदवीधरच्या वेळेला तू उभा राहायला होतास, तर नाव मागे घ्यायला लावलं. पण म्हणजे अशा गोष्टी होत असतात राजकारणामध्ये. राजसाहेबांच्या आदेशावरती अभिजित पानसे राजकीय वाटचाल करणार. ह्या राजकीय त्याच्या पंचलाईन वरती आपण ही मुलाखत इथे थांबवूयात. अभिजित पानसे, खूप खूप धन्यवाद. एक सांस्कृतिक शैक्षणिक गप्पा आज अभिजित पानसे यांच्याबरोबर झाल्या. घासीराम कोतवाल हे नाटक जरूर बघा, आणि तुमची मतं जी आहेत ती नाटक बघून ठरवा. कुठलीही नाटक असेल, कुठलाही सिनेमा असेल, तो बघून आपण ती मतं ठरवायला हवीत. अब तक 112 आता घोषित झाला आहे, तो आता कधी येईल त्याची उत्सुकता आहे. 26 मध्ये येईल. अच्छा, मे महिन्यात तो येणारच आहे. व्हेरी गुड. त्यामुळे पुढच्या वर्षी हा सिनेमा आपल्याला बघायचा आहे. आणि बाकी प्रकाशनाचं ह्याने काम जे हाती घेतलेलं आहे ते आवाहन त्याने मगाशी केलं. तुम्हाला पण असं वाटत असेल की कुठली मराठीतली पुस्तकं ही इंग्लिशमध्ये भाषांतरित व्हायला हवीत, तर तुम्ही अभिजित पानसे यांच्याशी संपर्क साधू शकता. ते सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता.
अजून जाता जाता तुला काही सांगायचं असलं कॅचअप विषयी, आजच्या गप्पांविषयी तू सांगू शकतोस. आणि तू तुझ्या स्टाईलने जर आवाहन केलंस हा चॅनल सबस्क्राईब करायचं, तर नेहमीप्रमाणे मी म्हणतो तसं की लोक आवर्जून ऐकतात असा अनुभव आहे. मी 2 प्रकारचे इंटरव्ह्यू मध्ये मला किंवा बाईट्स मध्ये बोलावं लागतं. एक कम्प्लीट राजकीय असतं आणि एक कम्प्लीट फिल्मी असतं. फिल्मी असतं. आणि अमोल परचुरे हा असा आमच्या मैत्रीमधला जरी असेल तरी काही जर्नलिझम मधले पत्रकार किंवा या पद्धतीचे पॉडकास्ट घेणारे लोक हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत की ज्यांना सर्वांगीण विषयाला अनुसरून एक छान पॉडकास्ट घेता येतं, छान इंटरव्ह्यू करता येत आहे. त्याचे इतर इंटरव्ह्यू फार अप्रतिम आहेत. एक प्रभावळकरांचा तर फारच अप्रतिम आत्ताच झाला मागच्या आठवड्यात. मागच्या आठवड्यात. म्हणजे मी थोडेसे त्याचे ग्लिम्सेस बघितले. आणि अमोलशी बोलताना सगळ्यांनाच खूप मनातलं बोलता येतं आणि मनापासून बोलता येतं. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा अमोल परचुरे यांचं चॅनल आणि हा कार्यक्रम कॅचअप विथ अमोल परचुरे. थँक्यू.